मध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आणि या ब्लॉगमध्ये मी आलेलो आहे मंदिरला, पुण्याच्या मंदिरला म्हणजे श्री चौराई देवी मंदिरला आलेलो आहे. आणि आता सुरुवात, आता घंटी वाजवली मी आणि आता मी वरती जाणार आहे. चला आता इथून वरती जायचं आहे आपल्याला. आता उतरत आहेत थोडी लोक आणि मी चाललो आहे आता. चला जाऊया, चला जाऊया आता आपण. आताच सुरुवात केली मी, तिथून सुरुवात केली. वरती देवीचं मंदिर आहे. आता मी चढत आलो. मला वाटलं स्टार्टिंगला डोंगरच आहे असं फुल चढतीचा, खरं चढतीचा डोंगर नाही आहे. थोडासा वेळ यायचं, थोड्या वेळानंतर असं थोडी चढती आहे. खरं तेवढी मी दाखवली तेवढी चढती नाही. इथं नॉर्मली तुम्ही चालू शकता. चला आता जाऊयात आपण. ऊन लई आहे, तेवढं ऊन नाही आहे. ऊन आहे खरं तेवढं ऊन नाही आहे. मी चालत चाललो आता. हा पाठीकडचा व्ह्यू असा आहे, झाडं खरं पाणी एक पण नाही. आता मी चढून अर्ध्याला आलो आहे. खरं एक महत्त्वाची सूचना देतो, माझा एक्सपिरियन्स आहे आणि इथं पण विचारलो त्यांनी पण आम्हाला तेच सांगितले. 1 लिटरची बॉटल घेऊन यायची किंवा 2 लिटरची बॉटल. वरती पाणी आहे मंदिराजवळ आणि येताना फ्रूट ज्यूस काही पण असेल तर थोडंसं घेऊन यायचं, कारण की चढून पण भूक लागणार आणि जास्त चढायचं आहे. त्याच्यामुळे वरती काय खायला नाही असं बोललेत आम्हाला. खाली वरती जाऊन बघूयात आपण. आता थोडा 2 मिनटं रेस्ट करतो आणि वरती जातो. आता पाणी पिलोय मी. आता मी दुसऱ्या डोंगरावर आलोय. म्हणजे असं एकच डोंगर आहे काय किती डोंगर आहेत मला नाही माहीत. खरं एक डोंगर झाला की दुसरा लागतो आणि मग तिसऱ्या डोंगरावरती अशी देवी आहे. असं होतं, जाऊन बघणार आहे मी. दमलोय मी आता, कारण की भर उन्हात आलोय मी. दुपारचं चालू केलेलो. आता वाजलेत 2:45 झालेत, अजून पोचलो नाही मी. फायनली मंदिराच्या वरच्या पायथ्याशी आलो. तरी आज दमलेलो आहे, कारण की मी भर उन्हात आलेलो आहे. थोडं पाणी पिलं, पेरू खाल्लं, थोडी ताकद आली. आता जाऊया आपण, दर्शन घेऊन मन प्रसन्न करूया. आणि ते मंदिर आहे, आता थोडंसं डिस्टन्स आहे. जाऊया आपण आणि देवीचे दर्शन घेऊया. चला, गर्दी आहे तिथं, तिथूनच दिसाले. आता उतरालेत लोक आणि आम्ही चढालो, असं झालं. चला, छान बसायचं सगळं केलेलं आहे त्यांनी आणि तिथून जायचं आता आपल्याला. तिथं पाणी पण आहे, प्यायचं पाणी मिळून जाईल तिथं मला. साईडनं अशी झाडी लावलीत तुम्ही, झाडं. मंदिर आहे हे मंदिर. फायनली मी थोडं ट्रॅकिंग करून मंदिरला आलेलो आहे. मला देवीचं दर्शन छान भेटणार आहे. आता मी दर्शन घेतो आणि नंतर मग देवीला दाखवतो. चला, जर व्हिडिओ अलाउड असेल तर.
आता मी मंदिरला पोचलेलो आहे देवीच्या. इथं माझ्या पाठीमागे आहे देवी. नमस्कार केला मी छान असा. गर्दी तर नाही अजिबात इथं, कारण की दुपारचा टायमिंग आहे. आता पण लोक आलेत, सकाळी येऊन गेलेत, त्याच्यामुळे गर्दी नाही. माझं छान असं दर्शन झालेलं आहे आणि देवीच्या पुढं मी नमस्कार केला आणि आता ब्लॉग काढतोय मी. वारं पण छान आहे. हे साईडचं नेचर दाखवतो थांबा तुम्हाला. सतमाही आहे. मी फ्रंट कॅमेरा, हा मंदिरातून दिसणारा व्ह्यू आहे हा. आणि हे मंदिर, ही देवी. इथून यायचं आहे आपल्याला आणि इथूनच जायचं आहे. देवीचं दर्शन करून आलेलो आहे मी. आता खालती ऑलमोस्ट पोचलेल्या, 2 मिनिटात पोचतो मी. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर काय डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट करा. आणि एक सांगतो, चप्पल स्लीपर काय असेल ते वट घालून येऊ नका. फक्त आणि फक्त शूज घालून यायचं, कारण की असं डोंगर चढताना काय वाटत नाही, पर उतरताना लई त्रास होतोय. दात पण मोडू शकतात आणि पाय पण होऊ शकतात, म्हणजे घसरून पडू शकता तुम्ही. माझे 2 ते 3 वेळा पाय स्लिप झालेले. मी शूज घालून आलो नाही. झालं फायनली दर्शन झालं. आलो मी जाऊन. चौराई देवी माता की जय. चौराई देवी माता की जय. चला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय श्रीराम.